ते हिंदू बांधव बांगलादेश जरी असले, तिथं जरी स्थलांतरित त्यांचं झालं असलं तरी ते शेवटी ते आपल्या देशाचेच नागरिक आहेत, आपले बंधू आहेत. ते एकदम असे उद्ध्वस्त बांगलादेश झालेला आहे. त्या ठिकाणी हिंदू मंदिरं असतील, त्या ठिकाणी हिंदू महिला भगिनी असतील, त्या ठिकाणी हिंदू बालकं असतील, पुरुष असतील, त्यांच्यावर अतिशय अमानुषपणे त्या ठिकाणी अत्याचार होतो आहे, त्यांचा अन्याय होतो आहे. एवढ्या मोठ्या घटना घडत असताना आणि घडलेली असताना या ठिकाणची जी भारतातली जी काँग्रेस असेल, आपली काँग्रेस नेते जे असतील, बाकीचे त्याच्यावर कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला किंवा काही बोलायला तयार नाही आहेत. आपल्या भारतामध्ये 18 पगड जातीचे लोक, बाला बलुतेदार आणि सर्व धर्माचे लोक एका गुन्ह्यागोविंदाने नांदतात. हे जे कट्टरपंथी लोक त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घराची तोडफोड करायला लागली, जाळपोळ करायला लागली आणि चांगले चांगले मंदिरं, इस्कॉनसारखं मंदिर किंवा अजून आपले हिंदूचे जे काही मंदिर ते पाडून टाकायला आहेत.